नमस्कार मंडळी, आज आपण आहोत वेळापूरमध्ये. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत काश्मीरी बॉल सुंदरी या बोरीच्या वाणाबद्दल माहिती. अगदी 10 महिन्यामध्ये यांना 50 किलोपर्यंत ॲव्हरेज मिळत आहे प्रति झाड. याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. याला मार्केट म्हणाल तर सध्या दिल्ली मार्केटला यांचा माल जात आहे आणि तोही व्यापारी यांच्या बांधावर येऊन घेऊन जात आहे आणि त्याला दर मिळत आहे प्रति किलोला 50 रुपये. नमस्कार सर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव आहे निखिल पुंडलिक ननवरे. माझं गाव आहे मुक्काम पोस्ट मानकी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. माझं शिक्षण झालेलं आहे BSc ॲग्रिकल्चर MBA. आज आपण वेळापूर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर या ठिकाणी काश्मीरी बॉलसुंदरी या व्हरायटीबद्दलची माहिती घेण्यासाठी आहोत. ही फळं आहे ती काश्मीरी बॉलसुंदरी ॲपल बोरची आहेत. ह्यांना आकर्षक असा कलर असतो. ह्याची वरची जी काड आहे ती थोडी लालसर होते, खालून पिवळसर पोपटी कलर राहतो. याला शेप जो आहे तो सफरचंदच्या आकाराचे हे फळं असतात. ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला सुरुवातीला लागवडीविषयी माहिती देऊयात. आता ह्याची जर लागवड करायची म्हणलं तर शेतकऱ्यांनी दोन्ही ओळीचे अंतर 15 फूट ठेवायचं आणि दोन्ही ओळीचं अंतर, दोन्ही रोपाचं अंतर 10 फूट ठेवायचं. 15 बाय 10 वर त्याची लागवड केली जाते. एका एकरामध्ये ह्याचे 300 रोपं बसतात. आता शेतकऱ्यांनी महत्त्वाचं म्हणजे कोणत्या व्हरायटीची लागवड करावी. आता आपल्याकडे जुन्या व्हरायटी उमरान, कडाका, चमेली ह्या जुन्या व्हरायटी आहेत, त्यांना टिकवण क्षमता कमी आहे. आता ही जर तुम्ही फळे बघितली, आता ही काश्मीरी बॉलसुंदरी व्हरायटी, हे फळ जर तुम्ही बघितलं तर हे आज जरी फळ तोडलं तर ह्याला 7 ते 8 दिवसाची टिकवण क्षमता असते. ह्याची टिकवण क्षमता चांगली असल्यामुळं तुमच्या ह्याला मार्केट, टिकवण क्षमता 7 ते 8 दिवसाची असल्यामुळे ह्याला दिल्ली, हरियाणा, पंजाब, गोवा, बेंगलोर अशा ज्या मोठ्या मोठ्या सिटी आहेत त्याच्याकडे बाहेरच्या राज्यामध्ये ह्याला खूप अशी मागणी आहे. त्यामुळं टिकवण क्षमता चांगली असल्यामुळे ह्याला मार्केट रेट ही चांगले आहेत. ह्याला जाग्यावरती दिल्लीचे व्यापारी आता हे माल नेत आहेत तर 55 रुपये किलो प्रति किलो असा ह्याला बॉक्स पॅकिंगचा माल 10 किलोमध्ये दिल्ली मार्केटला जात आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं लागवडचं अंतर. तुम्ही कोणत्या व्हरायटी लागवड करा. शेतकऱ्यांनी सुधारित जातीची लागवड करा. मिसिंड ॲपल बोर, काश्मीरी बॉलसुंदरी, ग्रीन ॲपल बोर ह्या ज्या सुधारित जाती आहेत, त्यांना भरघोस उत्पादन देणाऱ्या ज्या जाती आहेत त्यांचं त्या लागवडीचा शेतकऱ्यांनी विचार करावा. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो लागवड करताना सुरुवातीला शेतकऱ्यांनी 15 फूट बाय 10 वरती लागवड करताना एक नांगराचा किंवा फणाचा तास टाकून त्या तासामध्ये आपण ह्याची थोडंसे लागवड करताना एक 10 इंच रोप खाली गेलं पाहिजे जमिनीत. ह्या पद्धतीने तुम्ही लागवड करा. त्याच्यानंतर आपण तुम्हाला सुरुवातीला सेंद्रिय खतं काय द्यायची, रोपाची वाढ कशी करायची याच्याबद्दल आपण माहिती देतो. वाढ झाल्यानंतर ह्याचा भार व्यवस्थापन, ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो येतो तो भार व्यवस्थापन. हे जे आहे ते एक झाड पहिल्या वर्षी तुम्हाला 40 ते 50 किलो उत्पादन देतं आहे. दुसऱ्या वर्षी तुम्हाला 70 किलोपासून 1 क्विंटलपर्यंत ह्याचं उत्पादन, म्हणजे 100 किलो पण हे एक झाड उत्पादन देतं. तर ह्याला खत व्यवस्थापन योग्य केलं पाहिजे. आपण काय करतो, ज्यावेळेस तुम्हाला भार पकडायचा ना, आपण 2 लाईन टाकायला सांगतो ड्रिपच्या. म्हणजे इनलाईन जे ड्रिप असतं 16 mm उसाला वापरतो ते झाडापासून 2 ते 2.5 फूट लांब 2 लाईनी टाकायच्या ड्रिपच्या. आणि ते ड्रिपचं त्या लाईन टाकल्यानंतर तुम्ही ह्याला भरघोस असं खताचं व्यवस्थापन करा. त्याच्यामध्ये तुम्ही कारखान्याचं कंपोस्ट, शेणखत आणि कोंबडी खत आपण 5 महिने कुजवायला सांगतो, डिकंपोज करायला सांगतो. ते डिकंपोज केलेलं खत आपण त्याच्यामध्ये देऊन त्याच्यामध्ये 2 किलो रासायनिक खताचा डोस द्यायला सांगतो. असा तुम्ही ह्याचा पाया मजबूत केला खत व्यवस्थापनचा तर ह्याला भरघोस उत्पादन, एक झाड जवळजवळ 100 किलो पण उत्पादन देतं आहे. तर आपल्याकडून एक झाड 100 किलोपर्यंत उत्पादन कसं देईल दुसऱ्या भाराला, त्यासाठी माझ्याकडून मार्गदर्शन केलं जातं. आता ह्याच्यामध्ये आपण कीड आणि रोगाची माहिती घेतली तर ह्याला सुरुवातीच्या पिरियडमध्ये थ्रिप्स येतं. म्हणजे ज्यावेळेस आपण भार धरतो त्यावेळेस फुलाची अवस्था असते, त्या फुलाच्या अवस्थेमध्ये थ्रिप्स येतं. थ्रिप्स त्याच्यासाठी बायो 303 बायो 3 ह्याच्या फवारण्या करा. त्याच्यानंतर आपल्याला जर भरघोस असं सेटिंग पाहिजे असेल, हे तुम्ही सेटिंग बघताय, हे असं आपल्याला भरपूर प्रमाणात सेटिंग पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये 3 ते 4 वेळा टॉनिकची फवारणी केलं पाहिजे. टॉनिकमध्ये आपण तुम्हाला 0.34 चिलमिक्स कॉम्बी आणि फंटॅ प्लस ह्याचे 3 ते 4 वेळा आलटून पलटून स्प्रे जर केले तुम्ही तर ह्याचं सेटिंग एक नंबर होतं आहे. सेटिंग जर तुम्हाला चांगलं झालं तर भविष्यात उत्पादन भरघोस येतं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सेटिंग ज्यावेळेस होईल, जे सेटिंगच्या पिरियडमध्ये तुम्हाला एक 8 दिवसातून किंवा 7 दिवसातून एक फवारणी होते आणि सेटिंग आपली कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला 15 दिवसातून एक स्प्रे घ्यायचा. ते म्हणजे आळीसाठी आणि भुरीसाठी. आपण आपल्याकडून मार्गदर्शन अशा पद्धतीने करतो की तुमच्या प्लॉटला आळी आणि भुरी येऊन देत नाही. त्याच्यामध्ये आळीसाठी आपण हामला 1.5 ml आणि इमामॅक्टिन अर्धा ग्रॅम आणि तुमच्यासाठी भुरीसाठी रोको, फॉलिक्युलर ह्याची फवारणी आपण देतो. तर तुमच्याकडं आपण मार्गदर्शन केल्यानंतर तुम्हाला कुठेही आळीचा आणि भुरीचा प्रादुर्भाव होत नाही. तुम्ही म्हणजे आपण भरघोस उत्पादन काढून देण्यासाठी तुम्हाला फवारणीची पण माहिती देतो. त्याच्यामध्ये ड्रिपची खतं सुरुवातीला 0.34 13 40 13 हे आपण त्यानंतर फळ फुगवण्यासाठी कॅल्शियम नायट्रेट बोरान
याची ड्रिपची खतं पण आपण तुम्हाला ड्रिपच्या खतांचं व्यवस्थापन करतो. जिथं जिथं शेतकऱ्यांना प्लॉट जसा जसा पुढं जाईल त्या पद्धतीनं आपण खताचं व्यवस्थापन, फवारणीचं व्यवस्थापन, वॉटर सोल्युबलची खतं हे सगळं पूर्ण मार्गदर्शन करतो. आणि तुम्हाला पहिल्या भारासाठी एक 40 ते 50 किलो उत्पादन आणि दुसऱ्या भारासाठी तुम्हाला 80 किलोपासून 1 क्विंटल पण 100 किलो पण झाड कसं उत्पादन देईल ह्यासाठी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न किंवा मार्गदर्शन केलं जातं. तुम्हाला जर खात्रीशीर रोपे जर पाहिजे असतील तर माझं नाव आहे निखिल पुंडलिक रणनवरे. माझं गाव आहे मुक्काम पोस्ट मानकी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. या ठिकाणी तुम्हाला काश्मीरी बॉल सुंदरी, काश्मीरी मिस इंडिया, ग्रीन ॲपल याचे खात्रीचे रोपे मिळतील आणि संपूर्णपणे पूर्ण मार्गदर्शन मिळेल. धन्यवाद.